नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. बरेचदा आपल्याला केक खाण्याची क्रेविंग येते, त्यावेळेला झटपट आपल्याला केक एक बनवायचा आहे. जो आपल्याला अगदी मनात आलं की हा आता केक खायची इच्छा झालेली आहे, तर आपल्याला झटपट केक बनवता आला पाहिजे. अशी एक केकची रेसिपी आपण इथे बघणार आहोत. कोकोनट केक आपण इथे करणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 कप घेतलेला आहे. 1 कप इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. आता आपल्याला इथे चाळणीमध्ये साहित्य सर्व चाळून घ्यायचं आहे. 1 कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. रेग्युलर आपण चपातीसाठी वापरतो ते पीठ इथे आहे. 1 कप आपण इथे रेग्युलर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 टीस्पून आपल्याला घ्यायचं आहे इथे बेकिंग पावडर. 1 चिमटी मी इथे बघा चिमटीमध्ये बसले एवढं इथे मीठ घेतलेलं आहे. आणि अर्धा टीस्पून आपल्याला इथे घ्यायचं आहे बेकिंग सोडा. सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. इथे आपण पीठ चाळून घेतलेलं आहे. इथे गुळ घालणार आहे मी. गुळ पावडर आहे, तर 1 कप मी इथे गुळ पावडर घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला दूध घ्यायचं आहे अर्धा कप. आधी आपण अर्धा कप दुधाचा वापर इथे करणार आहे. इथे आपण व्हॅनिला एसेन्स हे आपल्याला छान इथे मेल्ट करून घ्यायचंय. गुळ लगेच आपला मेल्ट होणार आहे. थोडस आपल्याला चमच्याने गुळ मेल्ट करून घ्यायचा आहे. पावडर आहे आपला गुळ मेल्ट होतो तोपर्यंत आपण इथे बघा कढईमध्ये मीठ घातलेलं आहे, जाड मीठ. या आधी याचा वापर केलेला आहे. सर्व बाजूनी पसरवलेला आहे आणि एक झाकण इथे मी ठेवलेलं आहे. तर आपल्याला ही कढई प्रीहीट करून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण एकीकडे ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक करायचा आहे त्या भांड्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. सर्व बाजूने पीठ त्याच्यामध्ये छिडकवून घ्यायचं आहे. किंवा तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरचा सुद्धा इथे वापर करू शकता. केक टिनला इथे मी सर्व बाजूने तेल लावून घेतलेले आहे आणि याच्यावरती सगळीकडनं असं हे पीठ लावून घेतलेलं आहे आणि पूर्ण पीठ झटकून टाकलेलं आहे. आणि आपल्या इथे केकचं भांड तयार करून ठेवलेलं आहे आपण. आणि गुळ इथे आपला आता छान मेल्ट झालेला आहे. पीठ आपल्याला एक साइडने आता सर्व पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा गुळ आपला मेल्ट झालेला आहे. पीठ सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. इथे पीठ आपलं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे. अर्धा कप आपण दूध घेतलेलं आहे. गरज आपल्याला वाटली तर आपण इथे परत थोडस दुधाचा वापर करणार आहे. पण पहिले आपल्याला गुळामध्ये फक्त अर्धा कप आपल्याला दूध घ्यायचं आहे. आणि इथे तुम्ही साखरेचा वापर सुद्धा करू शकता. हे बघा व्यवस्थित गुळ मेल्ट झालेला आहे. आपल्याला इथे दूध लागणार आहे. तर परत आपण या भांड्यामध्ये आपण अर्धा कप घेतलं होतं, आता दूध घेऊ. लागलं तर परत आपण अजून इथे दूध घेणार आहे. गुळाच्याच पातेल्यामध्ये मी हे दूध घालून आणि आपल्याला कन्सिस्टन्सी कशी हवी तिथपर्यंत आपल्याला इथे दूध घ्यायचं आहे. कारण गव्हाचं पीठ आहे, पटकन आपलं दूध इथे ऍब्झॉर्ब झालेलं आहे. एकदमही पातळ आपल्याला करायचं नाहीये. आता फक्त आपण 2 टीस्पून इथे दूध घेतोय. आपलं कन्सिस्टन्सी प्रमाणे आपण इथे दूध कमी जास्त आपलं होऊ शकतं. गव्हावरती आहे ते पीठ आपलं आहे. जुने नवे गहू असतील तर थोडाफार दुधाचा वापर इथे कमी जास्त होऊ शकतो. जसं आपलं भिजवताना काही गव्हाच्या पिठाला पाणी जास्त लागतं, काहीला कमी लागतं. इथे 3 वेलची मी कुटून घेतलेले आहे. कारण आपला केक गव्हाचा आहे आणि कोकोनट त्याच्यामध्ये आहे, तर वेलचीचा स्वाद छान येतो. ड्रायफ्रूट तुम्ही इथे घालू शकता. मी इथे ड्रायफ्रूट घालणार नाहीये. वरून फक्त थोडस अगदी 2-3 काजू फक्त इथे कुटून टाकणार आहे जाडसर. इथे 2 बाउल घेतलेले आहेत मी. त्या बाउलमध्ये मला हे टाकून घ्यायचं आहे.
एका बॅटर मध्ये आपण रेड कलर आहे, रेड कलरचे 2 ड्रॉप टाकणार आहे फक्त. हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. इथे बॅटरला आपला एकदम छान कलर आलेला आहे. ते व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. आपण भांड घेतलेलं आहे. आपण इथे भांड चेंज केलेलं आहे मी. गोल भांड्यामध्ये आपण इथे केक करूया. इथे आपण भांड्याला सगळीकडनं तेल लावून घेतलं आणि इथे प्लेन पेपरला मी हे बघा साईडचा कापून घेऊन आणि ह्याला पण तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बटर पेपरचा वापर करू शकता. आपल्याला एक एक लेअर वेगवेगळे कलरचे हे याच्यामध्ये घालायचे आहेत. डोल कलर आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. फक्त आपल्याला थोडंसं भांड टॅप करायचं आहे. कढई आपली प्रीहीट झालेली आहे. इथे 4-5 मी काजू कुटून घेतले ते फक्त असे वरती घालणार आहे. तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट इथे वापरू शकता. इथे कढई आपली प्रीहीट झालेली आहे. याच्यावरती पॅक झाकण ठेवायचं आहे. तर तवा मी याच्यावरती ठेवलेला आहे. 20 मिनिटांनंतर आपण चेक करणार आहे. गॅस आपला आता फुल होता भांड ठेवेपर्यंत. आता इथे आपण गॅस मिडियम केलेला आहे. इथे 20 मिनिटं झालेली आहेत. आपण केक आपला तयार झाला की नाही ते चेक करूया. एक स्टिक घ्यायची आपल्याला. स्टिकच्या साहाय्याने आपल्याला हा केक तयार झाला की नाही आपण बघणार आहोत. स्टिक आपली एकदम क्लिअर निघालेली आहे. केक आपला तयार झालेला आहे. तर आपण हा केक थंड केल्यानंतर इथे कापून घेणार आहे. केक इथे छान तयार झालेला आहे आणि थंडगार झालेला आहे. आपण आता केक आपला फुगलेला आहे ते मी इथे दाखवणार आहे. केकच्या कडा हे बघा संपूर्ण सुटलेल्या आहे. केकला आपण असं उलट टाकून घेऊया. हे बघा अलगद आपला केक इथे निघालेला आहे. केक छान तयार झालेला आहे. 5 ते 6 टीस्पून आपल्याला इथे दूध घ्यायचं आहे. साखर वगैरे आपण याच्यात घातलेली नाहीये. फक्त आपल्याला हे दूध याच्यावरती टाकायचं आहे. आणि केक आपला उलटा आपण केला तर उलटाच ठेवायचा आहे. सरळ केक करायचा नाहीये. सर्व उलट्या साईडने आपल्याला हे दूध टाकून घ्यायचं आहे. कोकोनट केक हा नक्की करून बघा. 1 कप चहा बरोबर आपण खूप छान पद्धतीने एन्जॉय करू शकतो. आता हे बघा संपूर्ण आपण इथे दूध टाकल्यानंतर पूर्ण दूध आपलं ऍब्झॉर्ब झालेलं आहे. आता आपण इथे केक कापणार आहे. आजची केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. भेटूया परत असंच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत बाय बाय.